नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने पुस्तकांच्या पुरस्कारांच्या 2 योजना जाहीर झालेल्या आहेत. राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार 2024 ही राज्यस्तरीय पुरस्कारांची योजना आहे, ज्याचा व्हिडिओ हा पोस्ट केलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे हा फक्त ठाणे जिल्ह्यासाठी आहे. राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार 2024 च्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे हा रेगे वाङ्मय पुरस्कार 2024 साठी आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीने सन 1999 पासून दरवर्षी रेगे वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार फक्त ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी आहेत आणि हे वर्ष या पुरस्काराचं 26वे वर्ष आहे. तर कोणत्या कालावधीतले पुस्तक यासाठी पाठवायचे आहेत? 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. ललित व ललितेतर असे 2 विभाग आहेत, ज्या विभागासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. म्हणजे ललित विभागासाठी स्वतंत्र आहे आणि ललितेतर या विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार आहेत. हे पुरस्कार फक्त ठाणे जिल्ह्यासाठी आहेत. या पुरस्कारासाठी प्रत्येकी 3 प्रती पाठवायच्या आहेत. 3 प्रती. त्यानंतर पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते ऐका. रुपये 5000 व प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ललित आणि ललितेतर या दोन्ही विभागांना स्वतंत्रपणे पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कारासाठी साहित्यकृती केव्हापर्यंत पाठवायची आहे? तर 28 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या साहित्यकृती म्हणजे पुस्तकं पाठवायचे आहेत. ललित आणि ललितेतर असे 2 विभाग आहेत. त्या विभागासाठी आपल्याला म्हणजे फक्त ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी हे पुरस्कार आहेत. पहिला जो होता म्हणजे पहिला जो होता ज्यात श्रीस्थानक राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार ते राज्यस्तरीय पातळीवर आहेत, म्हणजे त्यासाठी कोणीही पाठवू शकतात. मात्र हा जो पुरस्कार आहे रेगे वाङ्मय पुरस्कार 2024 हा फक्त ठाणे जिल्ह्यासाठी आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत साहित्यकृती पाठवायच्या आहेत. यात मात्र अनुवादित साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही, हे लक्षात घ्या. यांचा जो पहिला पुरस्कार आहे भाग 1 मध्ये जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे राज्यस्तरीय श्रीस्थानक पुरस्कार साहित्य पुरस्कार, त्यात अनुवादित भाग सुद्धा आहे. म्हणजे त्यात अनुवादित पुस्तकांना देखील पुरस्कार देणार आहे. मात्र हा जो ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार आहे यात त्यांनी विशेष लिहिलेला आहे की अनुवादित साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही. स्वतःचं नाव, पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फोटो आणि परिचय ही माहिती स्वतंत्रपणे जोडायची आहे. हे लक्षात घ्या काय काय पाठवायचं आहे. 2 प्रती पुस्तकांच्या, त्यासोबतच स्वतःचं नाव, पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फोटो आणि परिचय
ही माहिती स्वतंत्र जोडायची आहे. त्याचप्रमाणे वा अ रेगे वाङ्मय पुरस्कारासाठी असा स्पष्ट उल्लेख त्यात करायचा आहे. पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. समजलं? म्हणजे हे पण एक वेगळं आहे की ठाणे जिल्ह्यातील जे साहित्यिक आहेत जे या पुरस्कारासाठी अर्ज करणार आहेत त्यांना पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे. सदरच्या अर्जाचा नमुना मराठी ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध आहे. म्हणजे तिथून हा नमुना अर्जाचा नमुना घेऊन तो भरून मग त्यात तो आपले 2 साहित्याच्या प्रती आहेत साहित्यकृतीच्या त्यासोबत जोडायच्या आहेत आणि त्यासोबतच स्वतःचं नाव, पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, फोटो आणि परिचय ही माहिती देखील स्वतंत्रपणे जोडायची आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो विजेत्यांना त्यांच्या संपर्क पत्त्यावर व दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर कळवण्यात येणार आहे. आपल्याला वारंवार विचारायची गरज नाही. 3 प्रती ज्या आपण त्यांना पाठवणार आहोत त्यापैकी 2 प्रती दिनांक 1 जून 2025 नंतर 3 महिन्याच्या आत संबंधितांनी मराठी ग्रंथ संग्रहालयातून परत स्वखर्चाने घेऊन जाव्या. म्हणजे जे ठाणे जिल्ह्यातील साहित्यिक यासाठी 3 प्रती पाठवणार आहेत या पुरस्कारासाठी त्यापैकी 2 प्रती ते 1 जून 2025 नंतर 3 महिन्याच्या आत स्वखर्चाने मराठी ग्रंथ संग्रहालयातून परत घेऊन जाऊ शकतात. 3 महिन्याच्या आत जर त्यांनी त्या 2 प्रती नेल्या नाहीत तर त्या ग्रंथ संग्रहालयाच्या नोंदवहीत नोंद होतील. त्यांचा कुठलाही मोबदला दिला जाणार नाही. साहित्य पाठवायचा पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. कुठे पुस्तकं पाठवायचे आहेत वगैरे. पण तसंही म्हणजे मराठी हे जे ठाणे जिल्ह्यातील साहित्यिक आहेत त्यांना वैयक्तिकरित्या जायचंच आहे. ठाणे ते ग्रंथालय आहे तिथून त्यांना नमुना अर्ज घ्यायचा आहे त्यात तो भरून पाठवायचा आहे. 2 साहित्यकृती आणि आपली माहिती जी याच्यात व्हिडिओमध्ये दिली आहे कोणती माहिती पाठवायची आहे हे सगळं घेऊन पाठवायचं आहे. त्याचा पत्ता आणि फोन नंबर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांना या पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.